पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारीवर मोठी आणि कडक कारवाई करण्यात आली आहे। फरार माजी नगरसेवक किसन उर्फ महाराज तापकीर याच्यासह एकूण 4 गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे। चहोली येथील व्यावसायिक नितीन गिलबिले यांच्या खून प्रकरणात किसन तापकीर फरार असून तोच या गुन्ह्याचा मास्टरमाइंड असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। आर्थिक वादातून गिलबिले यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आली असून किसन तापकीर अद्याप फरार आहे। या खून प्रकरणाशी संबंधित 7 जणांच्या टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे। या टोळीवर खुनाचा प्रयत्न यासारखे 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत। याशिवाय दिघी परिसरातील विक्रांत उर्फ सरडा देवकुळे टोळी, चिखलीतील सराईत गुन्हेगार अनिरुद्ध उर्फ विकी जाधव टोळी आणि MIDC भोसरीतील राहुल लोहार टोळी या तिन्ही टोळ्यांवरही मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। या सर्व टोळ्यांवर खून, दरोडा, जबरी चोरी, अपहरण, अंमली पदार्थ विक्री, शस्त्र बाळगणे, दंगल, मारहाण यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। महत्त्वाचे म्हणजे पिंपरी चिंचवड पोलिसांनी चालू वर्षात आतापर्यंत 35 गुन्हेगारी टोळ्यांमधील 179 गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे। गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे।